अक्षय्य तृतीया 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या निमित्तानं प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात श्रीचरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. मंदिराला आकर्षक हार फुलांची आरास करण्यात आली, तर बाप्पांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव देखील केला जातो. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कमधील उद्यान गणेश मंदिरात आंब्याची भव्य आरास करण्यात आली. याला आंबा महोत्सव म्हणून ओळखलं जातं. या महोत्सवानंतर आंबे रुग्णालय, वृद्धाश्रम आणि भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. आज अक्षय्य तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक. या दिवशी सोनं आणि वाहन खरेदीसाठी ग्राहक पसंती देतात, त्यामुळे मुंबईमधील गाड्यांच्या शोरूममध्ये गर्दी आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई एपीएमसीमध्ये हापूस आंब्याच्या हंगामातील विक्रमी आवक झाली. एकाच दिवशी तब्बल 94,006 पेट्यांची आवक झाली आहे, तर हापूसचे दर प्रति पेटी 1,500 ते 4,000 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. MMRDA अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई वसवणार आहे. या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावातील जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार आता MMRDAनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचं निश्चित केलं असून 27 एप्रिलपासून भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. सोन्याचा भाव 1,53,000 एवढा असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी कमी होईल असं सोनं व्यापाऱ्यांना वाटत होतं. दर एवढा असतानाही नागरिकांनी मात्र मोठ्या उत्साहात सोनं खरेदी केल्याचं चित्र आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्यानं कांदा, बटाटा, मटार, पावटा, शेवगा, गवार, भेंडी, फळभाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना DCPS पेन्शन मिळणार आहे. माध्यमिक शिक्षक सेनेच्या 18 वर्षांपासूनच्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर पालिकेच्या माध्यमिक शिक्षकांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागणार आहे. या योजनेचा हजारो शिक्षकांना फायदा होणार आहे. मालाडमधल्या एका मॉलमध्ये फिरायला गेलेल्या काही तरुणांना भूक लागल्यानं त्यांनी शेवपुरीची ऑर्डर दिली. मात्र जेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली त्यावेळी शेवपुरीमध्ये चक्क जिवंत अळी आढळली. याचा व्हिडिओ तरुणांनी सोशल मीडियावर शेअर केला. या घटनेमुळे अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. कॉर्पोरेट जिहाद धर्मांतर घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात जनजागृती करण्यासाठी भिवंडीमध्ये हिंदू जनजागरण संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक रहिवासी सहभागी झाले. जिल्हा परिषदेतील गट क आणि गट ड संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला. आगामी जनगणनेच्या कामात खंड पडू नये आणि अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध राहावं या उद्देशाने हा निर्णय घेतला. मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ही कर्मचारी कपात येत्या 20 मे पासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मेटा कंपनी जगभरातलं कमीत कमी 20% कर्मचारी कपात करणार आहे. त्यामुळे कंपनीतील 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार आहे. दीपिका पदुकोणनं तिच्या मुलीच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली. दीपिकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. भिवंडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख उमेश कोंडलेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी उद्धव ठाकरे आणि मराठी नेतृत्वावर चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्याच्या निषेधार्थ दुबेंच्या छायाचित्राच्या बॅनरला जोडे मारून संताप व्यक्त केला. वाढत्या गर्दीच्या विभाजनाच्या दृष्टीनं मुंबई उपनगरी रेल्वेच्या मार्ग बदलासाठी नव्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. ही उपनगरीय रेल्वे भुयारी मार्गाद्वारे सुरू करण्याचे संकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान प्रकल्प राबवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं पावलं टाकली.
ॲडम स्ट्रीट उद्यापासून 29 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरातील ॲडम स्ट्रीट रोडवर ग्रेनाइट दगड बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ॲडम स्ट्रीट बंद राहणार असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. राज्याला घाम फोडणाऱ्या तापमानानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट उभं राहील. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस ठिकठिकाणी पावसाची चिन्ह असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. राज्यातील 3000 लहान मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये 46% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 39% पाणीसाठा होता. राज्याच्या जलसंपदा विभागानं राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे भिवंडीला स्वच्छ शहर बनवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन महापौरांनी केलं. बदलापूरच्या शिरगावात पाण्याच्या टाकीला गळती लागलेली आहे. नव्यानं बांधलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यानं ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली. टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. तर जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. या परिसरातील 30 ते 35 गृहसंकुलांना मागील काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय. पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. भिवंडीच्या कोण गावातील कोंटारी परिसरात एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली होती. काही क्षणातच लाकडाचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी आलं. घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत जीवितहानी झाली नसून गोदामातील लाकडाचं साहित्य जळून खाक झालं. भिवंडीच्या शिलार गावातील देवकाकास डाईंग कंपनीला भीषण आग लागली. घटनास्थळी निजामपूर महापालिकेचं अग्निशमन दल होऊन आग आटोक्यात आणलेली आहे. मात्र आगीत कारखान्यातील लाखोंचा माल जळून खाक झाला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. मुंबई सेंट्रलमधल्या डीबी मार्गाजवळच्या मॉलसमोर आग लागली होती. ही आग चाळीतली विविध दुकानं आणि खोल्यांपुरतीच मर्यादित होती. यात कुणीही जखमी झालं नाही. अग्निशमन दलानं आग विझवली.